नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत कर्नाटकच्या परिसरामध्ये आणि या ज्या परिसरामध्ये आहे तर या ठिकाणी जसं आपला पुणे जिल्हा आहे, महाराष्ट्र आहे, तसं कर्नाटकमधील हे हासन म्हणून मोठं शहर आहे आणि या हासन शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून नेहमीच वेगळं काहीतरी दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि आज जर तुम्ही माझ्या मागे या ठिकाणी पाहा तर या ठिकाणी असणारी सुंदरशी अशा मूर्तीचं मंदिराची केलेली रेखोटा, रंगरंगोटी रेखोटा. प्रत्येक मंदिरावरती गेल्याच्या नंतर पाहिलं तर या मंदिरावरती वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. त्या मूर्त्यांच्या मधोमध वेगवेगळे प्रकारचे देवांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या मंदिरांचे जे तुम्ही स्वागत कमान ज्याला आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने कर्नाटक परिसरामध्ये अनेक मंदिरांमधने अशाच तुम्हाला कमान या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि हे ज्या मंदिर आहे तर या मंदिराचा असणारा जो हा स्तंभ आहे तर या स्तंभाचं खरं तर काय महत्त्व आहे ते तुम्हाला दाखवतो. या माझ्याबरोबर इकडे या ठिकाणी आल्याच्या नंतरनं माहिती घेतल्यानंतरनं असं समजतंय की ज्या मंदिरातनं तुम्हाला जो खालनं उजेड दिसतोय असाच उजेड हा मंदिराच्या चहूबाजूने तुम्हाला उजेड हा पाहण्यासाठी मिळणार आहे. आणि मंदिराचा जो हा स्तंभ आहे या स्तंभाच्या खालोखाल पूर्णतः पेपर किंवा रुमाल हा आरपार होतो. मग हा जर रुमाल किंवा पेपर जर याच्यावरनं आरपार होत असेल तर मग हा स्तंभ किंवा हा दगड उभा कसा राहिलेला आहे, कशावरतीच तरलेला आहे, ही एक श्रद्धा की अंधश्रद्धा. तर ही अंधश्रद्धा नसून हे श्रद्धेचा एक भाग आहे. आतमध्ये असणारी कुलदेवता, त्या कुलदेवतेच्या आशीर्वादाने हा जो स्तंभ आहे हा उभा राहिलेला आहे. पलीकडे जर पाहाल तर ह्याच परिसरातील एक भक्त, एक पर्यटकसुद्धा त्या आपल्याबरोबर आलेल्या लहान मुलाला देखील तो तेच सांगतोय की याच्या स्तंभाच्या खालनं पूर्ण रुमाल आरपार होतो. आणि या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या दिवशी हा दगड खाली पडेल, हा स्तंभ खाली पडेल, त्या दिवशी मात्र ह्या पृथ्वीतलावरती काहीतरी विपरीत घडेल, काहीतरी विपरीत घडेल. कॅमेरामन प्रसन्न सह संपादक पप्पू कंदारे, माय मराठी.